स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। 16 मे रोजी येत आहे शनी अमावस्या आणि शनी जयंती। खूपच दुर्मिळ योग येत आहे, तोही तब्बल 13 वर्षांनी। त्यामुळे या दिवशीचे उपाय किंवा या दिवशी जे काही शनी जयंती शनी अमावस्येला मी तुम्हाला सांगणार आहे ते सगळंच खूप काही महत्त्वाचं आहे। 2 तरी व्हिडिओ येतील, आज आणि संध्याकाळी किंवा आज आणि उद्या, तर ते स्किप न करता बघा, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणते प्रश्न राहू नयेत। लक्षात घ्या, मी नेहमी तुम्हाला सांगत असते की अमावस्या आणि पौर्णिमा हे 2 दिवस असे आहेत जिथं आपल्याला कोणी काही करतंय अशी भीती पण असते आणि कोणी काही आपल्यावर करू नये हे एक आपल्या मनामध्ये संरक्षण करण्यासाठी तळमळ पण असते। दुसरी गोष्ट मानसिक त्रास बघा, पौर्णिमेला मानसिक त्रास खूप होतो आणि अमावस्येला बाहेरच्या बाधेचा त्रास खूप होतो। त्याचं कारण आहे समुद्रामध्ये भरती ओहोटी होते हे तुम्हाला माहीत आहे, कारण आपल्या शरीरामध्ये पण 70% पाणी आहे आणि त्यामुळेच या अमावस्या पौर्णिमेचे परिणाम आपल्या शरीरावर देखील होत असतात। काही लोकांना हे मान्य आहे, काही लोकांना हे मान्य नाही। ज्यांना मान्य आहे, ज्यांना काही त्रास संभवतो किंवा आयुष्यात भावी आयुष्यात काही त्रास होऊ नये असं वाटतं त्यांनी फॉलो करा। बाकीच्यांनी बाकीचे व्हिडिओ बघितले तरीही चालेल, कारण कसं आहे आपल्याला जे पटतं ते समोरच्याला पटलंच पाहिजे असा माझा अट्टाहास कधीही नाहीये। फक्त एक संरक्षण मिळावं, प्रत्येक लोकांना संरक्षण मिळावं किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये कोणत्याही अशा अडीअडचणी येऊ नयेत हीच माझी इच्छा आहे। प्रत्येकालाच आपलं सुख बघवतं असं नाही। आपल्या घरामध्ये थोडं जरी काही चांगलं झालं तरी बघा, आपण समजा एखादी नवीन गाडी घेतली, आपण खूप उत्साहात असतो, घ्यायची आहे म्हणून, पण तुम्ही ती गोष्ट कुणाला तरी सांगून बघा की मी गाडी घेतोय आणि त्या माणसाचं जर मन थोडं जरी त्याच्या मनात आलं की बापरे त्यानं गाडी पण घेतोय, काय याचं चाललंय काय माहिती, की तुमचं ते काम एकतर कॅन्सल होतं किंवा तुम्हाला त्या कामामध्ये त्रास होतो। आणि ह्यालाच एक्झॅक्टली म्हणतात की नजर लागणे। या सगळ्याच गोष्टी कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला होत असतात। तसं म्हटलं ना तर दत्तभक्ती किंवा स्वामी भक्ती ज्या घरात येते त्या लोकांना याचा स्पर्श पण होत नाही, पण ज्यांना ऑलरेडी झाला आहे किंवा होत आहे त्यांच्यासाठी हे खास उपाय सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक नवीन प्रोडक्ट दाखवत आहे जे खूप सारं ज्याला तुम्ही प्रेम द्याल अशी माझी अपेक्षा आहे, कारण मी सुद्धा हे नवीन आणलं आहे। सुरुवातीला मी वापरलं आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी चालू केलेलं आहे। ते म्हणजे हे मनी मॅग्नेटचं टॉर्टॉइज, ज्याला आपण कासव म्हणतो। किती सुंदर आहे बघा, दिसायलाही छान। पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये कासव असणं हे अतिशय शुभ असतं आणि त्यात हे क्रिस्टलचं ग्रीनजेट आहे, सिट्रीन आहे, पायराइड आहे, असं 3 मिक्स असलेलं हे कासव जर तुम्ही फक्त हॉल, तुमचं वाहन किंवा तुमचं ऑफिस या ठिकाणी ठेवाल, तांदूळ डिश कशाचीही गरज नाही, सॅलेनाइट प्लेटवर ठेवलं तर अखंड तुमच्या घरामध्ये ऊर्जा देणारं हे आहे, म्हणजे पैसा खेचून आणणारं आहे। घराच्या असं आतल्या दिशेला तोंड करून ठेवायचं, असं बाहेर तोंड फक्त करायचं नाही। आपल्या आत म्हणजे आपल्या घरात प्रगती झाली पाहिजे हे लक्षात ठेवा। अतिशय छोटंसं पण दिसायला सुंदर असं हे कासव तुम्हाला रेकी करून म्हणजे सिद्ध करून हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। खूप सुरेख आहे। ज्यांना ब्रेसलेट घालणं जमत नाही किंवा घरामध्ये प्रगती तर हवी आहे पण घरात पती ऐकत नाही की मी नाही घालणार तसलं काही, तर शोपीस म्हणून ठेवल्यासारखं ठेवा, फायदा खूप आहे। दुसरी गोष्ट म्हणजे नवग्रह चौकी बरेच दिवस आपल्याकडे नव्हती, स्टॉक आउट झालेली होती। आपले नवग्रह शांत असणं खूप गरजेचं असतं। जेवढे आपल्या पत्रिकेत बघाल ना, एक ना एक ग्रह सतत बिघडलेला असतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही नवग्रहाची पूजा कराल चौकीची देवघरामध्ये, तेव्हा तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे नवग्रह सुधारतील आणि तुम्हाला मनशांती, सुखशांती आणि वैभव सुद्धा मिळेल। तर हे 2 प्रोडक्ट हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर त्वरित संपर्क साधा। आता अमावस्येला काय काय करायचं आहे? सगळ्यात पहिलं, अमावस्येला केस धुवायचे नाही आहेत आपल्याला, अमावस्येला भांडण तंटा करायचा नाहीये आणि अमावस्येला मांसाहार करायचा नाहीये।
तीन गोष्टी सगळ्यात मोठ्या लक्षात ठेवा. समुद्रकिनारी पाण्याच्या ठिकाणी जायचं नाहीये. अगदी 15 दिवसापूर्वी रिसेंटली पौर्णिमेला मी हा व्हिडिओ केलेला होता. जाऊ नका. या दिवशी तरी टाळा, इतर दिवशी मोह नाही टाळता आला, आपण जातच असतो. पण हे पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी आपण पाणी, अग्नी, वायू या गोष्टींच्या उगाचच हेळसांड करायची नाही. ही काळजी जरूर घ्यायची आहे. कोणाशी भांडायचं नाही. जिथं निगेटिव्हिटी वाटतं तिथं जायचं नाही. कुणी जर तुम्हाला असं वाटतंय की या माणसाच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी चुकीची भावना आहे, तर अशा व्यक्तींकडून त्या दिवशी काही तुम्हाला ती व्यक्ती खायला देत असेल तर त्यांच्याकडून ते खायला देखील घ्यायचं नाही. या 2-3 टिप तुम्हाला अमावस्येच्या मी सांगितल्या. त्याच पद्धतीनं नव्या नवरी असतील किंवा बाळंतिनी असतील, ओल्या बाळंतिनी जावळ असलेली बाळं, यांना सुद्धा कुठंतरी ओढ्याच्या इथे किंवा नदीच्या इथे, समुद्राच्या इथे न्यायचं नाही. म्हणजे पुढे जाऊन त्रास होत नाही. दत्तभक्ती करायची. दत्तबाबांनी गुरुचरित्रातला 14वा 18वा अध्याय या दिवशी पठण करायचा म्हणजे करायचा. अमावस्या आहे. लक्ष्मीसाठीची सेवा करायच्या. श्रीसूक्त म्हणायचं, व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं. हे सर्व झाल्यानंतर संध्याकाळी एक दिवा आपल्याला तुळशीच्या इथे लावायचा आहे. अमावस्या म्हणजे डार्क नाईट ज्याला आपण म्हणतो. या दिवशी घरामध्ये होता होईल तेवढा उजेड. अगदी संध्याकाळी 7 ते 7:30 थोडं लाईट बिल आलं तरी चालेल. टॉयलेट, बाथरूम, सगळ्या रूम इथल्या लाईट चालू ठेवायच्या. मुख्य दरवाजामध्ये पण चांगला उजेड ठेवायचा. मुख्य दरवाजामध्ये एक तुपाचा चौमुखी किंवा एकमुखी दिवा लावायचा आणि त्यानंतर देवघराच्या इथे जाऊन देवाच्या इथे तुपाचा दिवा, तेलाची समई लावायची आणि प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये सगळं काही चांगलं होऊ दे, सुरळीत होऊ दे, निगेटिव्हिटी दूर होऊ दे. आता हे झाल्यानंतर एका ह्याच्यात दिव्यामध्ये एक कापूर घ्यायचा आहे. 1 किंवा 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्याच्यावर थोडीशी हळद घालायची आहे. 2 वेलदोडे ठेवायचे आहेत आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत. लवंग आहे 3 गोष्टींचं एक मिळून आहे. सुगंधाचं प्रतीक आहे, सकारात्मकतेचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी प्राप्तीचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये लवंग आणि कापूर रोज जाळला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीतले अडथळे सुद्धा दूर होतात. आणि म्हणूनच या 3 गोष्टी मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर आपल्याला ठेवायच्या आहेत. डायरेक्ट उंबऱ्यावर का ठेवायचे नाहीत? उंबरा जळू शकतो म्हणून एका निरांजनात, समई किंवा त्याचा मातीचा दिवा यामध्ये कापूर घ्यायचा. त्याच्यावर सांगितल्याप्रमाणे चिमूटभर हळद, 2 हिरव्या वेलची सालीसहित आणि 2 लवंगा फुलासहित घ्यायच्या आणि जाळायच्या आणि तिथंच बसून फक्त घरामध्ये सगळी पॉझिटिव्हिटी येऊ दे अशी प्रार्थना करायची आणि श्री स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं 11 वेळा म्हणायचं. अमावस्या आहे. तुम्ही जर हे सगळं पाळत असाल, जपत असाल तर नारळ घराच्या समोर वाढवायचा आणि तो टाकून द्यायचा. कधीही अमावस्येचा फोडलेला नारळ चुकूनही घरात खाऊ नये. झाडाखाली टाका जेणेकरून मुंग्या वगैरे खातात. कोहळा बांधायचा असेल तर या दिवशी कोहळ्याची पूजा करून घराच्या आतल्या साईडला उजव्या बाजूला कोहळा सुद्धा बांधा. तो खराब झाल्यावर त्वरित बदलायचा आहे. तर अमावस्येचा हा उपाय तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक आणि एक हाईपचं बटन अवश्य दाबा. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.